नमस्कार. बऱ्याच दिवसानंतर आलोय आणि निवांत बसलोय. कारण किशोर वरख आणि सिद्धेश गावडे या प्रकरणातला खरा तपास, नेमकं काय घडलं होतं त्याचा खरा तपास निवती पोलीस ठाण्याचे सन्माननीय पोलीस निरीक्षक भीमसेन गायकवाड या साहेबांनी उत्कृष्ट काम करून, त्यांच्यासोबत 10 अधिकारी कर्मचारी होते, त्यांनी उत्कृष्ट काम करत खरंच चित्रपटाला शोभेल अशी कहाणी असताना सुद्धा, गुंतागुंतीची असताना सुद्धा अहोरात्र मेहनत घेऊन, अहोरात्र म्हणण्यापेक्षा त्यांचा दिवाळीचा सणच निवती पोलीस आणि सिंधुदुर्ग पोलिसांनी पूर्ण दिवाळीचा सणच या सिद्धेश गावडे प्रकरणात खर्च केला आणि यश मात्र गाठलं. तेही निवांत असतील, निवांत कसले, पोलीस कधीच निवांत नसतात, दुसऱ्या तपासात असतील. पण तुर्तास सिद्धेश गावडे या प्रकरणामुळे पोलिसांची बदनामी झाली होती. अनेक व्यक्तींची त्याच्यात नावं घेतली गेली होती. त्याच्यामुळे हे प्रकरण सिद्धेश गावडे आणि किशोर वरख यांच्यापुरतं मर्यादित न राहता सिंधुदुर्ग पोलिसांची बदनामी होत होती. आणि शेवटी ही बदनामी रोखली गेली, कारण भीमसेन गायकवाड यांच्या तपास कार्यातून चॅलेंजिंग होतं. ते साधी गोष्ट नव्हती. कशी नव्हती साधी गोष्ट पुढच्या व्हिडिओत सांगेन. एक 2-3 दिवसानंतर व्हिडिओ करेन. डॉक्युमेंटरीज बनणार आहे त्याच्यावर, कसं त्यांना मेहनत घ्यावी लागली. अखेर सिद्धेश गावडे सुद्धा कबूल करत नाही होता काय झालं ते. अखेर त्यांना आणि त्यातल्या गावकऱ्यांना बोलवून त्यांनी जेव्हा पोलिसांनी या CCTV फुटेज दाखवलं, अर्थात एकच नव्हतं, बरीच होती, पण त्याच्यात क्लिअर दिसणारा जो सिद्धेश गावडे होता ते फुटेज दाखवल्यामुळे सत्य बाहेर आलं. आणि हे सत्य बाहेर येत असतानाच सिंधुदुर्ग पोलीस ज्यांची नावं घेतली गेली किशोर वरख यांनी, त्यांच्यातल्यापैकी कोणाचाही यात प्रत्यक्ष सहभाग आणि अप्रत्यक्ष सहभाग नव्हता असं सिद्धेश गावडे यांच्या लेखी जबानीनुसार, अर्थात मला सुद्धा त्यांनी व्हिडिओ दिली जबानी, ते सत्य बाहेर पडलं. आता हे सगळे जो काय सिद्धेश गावडेचा आहे, ह्याच व्हिडिओमध्ये मी बोलल्यानंतर तो व्हिडिओ चालू होईल, तो सर्वांनी पाहावा. पण पाहताना मी थोडी सिद्धेश गावडेची फक्त 10% बाजू घेतो, 100% नव्हे. वास्तविक मी 1% सुद्धा बाजू घेऊ नये, कारण त्यांनी मलाही फसवलंय, मला खरं सांगितलं नाही. पण त्याच्यानंतर मी 3 दिवस पुन्हा घरी जाऊन पुन्हा एकदा आतलं काय जेव्हा बाहेर काढलं, त्यावेळी ते होतं तेही धक्कादायकच होतं. किशोर वरखने खोट्या त्याला गुन्ह्यात अडकवल्यामुळे त्याने किशोर वरखचा काटा काढण्यासाठी हा बनाव रचला. आणि तुम्हाला एक म्हण माहिती आहे काय, जे पेराल ते उगवेल. किशोर वरखनी खोटं पेरलं, कुडा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन चोरीचा खोटा गुन्हा घातला. कोणावर घातला? सिद्धेश गावडे याच्यावर, नुसतं याच्यावरच नव्हे, त्याच्या फॅमिलीतल्या सगळ्या सदस्यांवर त्यांनी, किशोर वरखनी चोरीचा गुन्हा टाकला. शेवटी सिद्धेश गावडेचं असं म्हणणं आहे की मला एकट्याला अडकवलं चाललं असतं, पण माझ्या सगळ्या फॅमिलीला, बहिणीला, आईला, बायकोला, त्यांचा काय संबंध असताना त्यांना अडकवलं. बरं, ते सुद्धा ते सामान जे चोरीला गेलं म्हणतायत, ते चोरीला नाही हो, मी स्वतः जाऊन त्याचं शूट केलं नंतर घरी. ते पण सामान तुम्हाला दाखवलं जाईल, ह्याच व्हिडिओत दाखवतो. ते सामान सगळं तिथे आहे. आणि हा आधी काय सांगतोय ते बघूया. तू हा जो काय बनाव केला त्याच्यामध्ये पोलीस दोषी आहेत की तूच दोषी आहेस एकटा, तेवढा फक्त सांग. हा जर बनाव केला तर त्याच्यात मीच एकटा दोषी आहे, पोलिसांचा काही संबंध नाही. पोलिसांचा काही संबंध नाही. पोलिसांना नाहक वरखने बदनाम केलेलं आहे, हे बरोबर ना? हो. कुडाळ पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, निवती पोलीस स्टेशनचे प्रमुख गायकवाड व स्वतः SP दहीकर यांचा माझ्यावर रोष आहे. काल एक व्यक्ती सिद्धेश प्रमोद गावडे
हा माझ्या पूर्वीपासून ओळखीचा होता. त्याने माझ्या ऑफिसमधील साहित्य घेऊन गेला म्हणून मी त्याच्या विरोधात कुडाळ पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज केला. त्याचाच फायदा कुडाळ पोलिसांनी घेऊन त्याला गायब करून माझ्या विरोधातच त्याच्या मारहाणीविषयी तक्रार नोंदवून मला अटक करण्याचा प्रयत्न किंवा आता काही तासामध्ये मला अटकही करतील. कुडाळ पोलीस स्टेशन, निवती पोलीस स्टेशन व खुद्द SP सिंधूर जिल्ह्याचे दहीकर हे प्रयत्न करत आहेत. मला एकच सांगायचं आहे की मी आजवरच्या जीवनामध्ये सत्यासाठी आणि प्रामाणिकपणे संविधानासाठी लढलेलो आहे. त्यामुळे अशा कुठल्याही घटनेने मी खचून जाणार नाही. सिद्धेश, मी तुझ्या आज घरी आलोय. कालच मला समजलं निवती पोलीस स्टेशनमधून की जो काय तुझ्या बाबतीत घटना घडली ही खरी नसून हा सगळा बनाव होता. 100% बनाव होता असं कळलं. त्याच्यावर तुझं काय म्हणणं आहे? तू असं हे का केलंस याबद्दल सगळं सांग. पहिली गोष्ट, तू आज तू कशासाठी केलंस ते सांग. आणि तू केलेली चूक ही खूप गंभीर चूक आहे आणि तू सगळ्यांची माफी मागितली पाहिजेस असं मला तरी वाटतं. कोणाची? सिंधुदुर्ग पोलिसांची, निवती पोलिसांची. माझी नाही मागलीस तरी चालेल, चल, मला तू फसवलंसच. खरं आहे सांगून तू गावकऱ्यांना फसवलंस, घरातल्यांना फसवलंस, कोणालाच सांगितलंच नाही खरं काय ते, शेवटपर्यंत सांगितलं नाही. 16 तारीखला FIR झाला ना? बोल. मग 16 तारीख पासून आज तारीख किती आहे? 5. काल 4. कार तुझं काय फुटेज मिळाल्यामुळे सत्य उघडकीस आलं. जर ते फुटेज पोलिसांना मिळालंच नसतं, पोलिसांनी मेहनतच घेतली नसती, गायकवाड साहेबांनी सातत्याने तपासच केला नसता आणि तुझं ते फुटेजच मिळालं नसतं, तर तू कबूल केलं असतं का? मला तरी वाटतं तू कबूलच केलं नसतं. काय कशाला तू हे एवढं सगळं केलंस सांग जरा. जशी तुझीच त्या दिवशी मी स्टोरी ऐकली तशी आता ही सगळी खोटं कसं केलं ती सगळी स्टोरी सांग. बोल, पूर्ण तुझं नाव सांग, सगळ्यांना समजलं पाहिजे. बोल. माझे नाव सिद्धेश प्रमोद गावडे. हे बनाव करण्याचं कारण म्हणजे 12 तारीखला मला कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये बोलवलं होतं. त्यामध्ये किशोर वरक याने माझ्या विरुद्ध कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये चोरी केल्याच्या संदर्भात खोटा अर्ज दिला होता. त्यात त्याने असं नमूद केलं होतं की माझ्या स्वतःच्या खोलीबद्दल मी त्याचं ऑफिसचं सामान जे 32 लाखाचं होतं ते चोरी करून मी माझ्या घरी आणून ठेवलं व याची कल्पना न देता त्याने माझ्या घरच्यांच्या आईला, वडिलांना, बहिणींना आणि माझ्या बाबांनाही आणि माझ्या बायकोला पूर्ण अडकवण्याचा पूर्ण हे करून माझ्यावरती खोटा अर्ज पोलीस स्टेशनमध्ये दिला होता. याच्यातून बाहेर कसा येऊ? 32 लाख देणं म्हणजे हे काय माझ्यासाठी तर कमी खूप मोठी रक्कम आहे. तर याच्यातून बाहेर कसा यावा? तर यासाठी याच्यातून काहीतरी मार्ग काढावा व किशोर वरक याला अक्कल घडवावी. कारण ज्याने माझ्यासोबत खोटा अर्ज केला त्याचप्रमाणे मी खोटा बनाव करून त्याला कुठेतरी अडकवण्याचा प्रयत्नाच्या हेतूने माझ्या घरच्यांना वाचवण्यासाठी मी स्वतः एक बनावट करून त्याला मारहाण प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला. तर हा प्रयत्न मी 14 तारीखला गोव्यावरून आलो व त्याच्या घरी गेलो व त्याला कॉलही केला की बाबा काय केस मागे घेणार आहे का? तर याच्यात मी सातत्याने त्याला विचारपूस करायचा. आमचं कॉलिंग 12 तारीखपासून 13पर्यंत त्याला मी कॉल करायचा, काय करतोस, केस मागे घेणार आहेत का? नाही. तर नाही, मी एकही पैसा न देता माझं सामान पाहिजे. तर कसं देणार? तर याच रागाने ह्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा या हेतूने मी 14 तारीखला त्याच्या घरी गेलो व त्याचा पुतणा मला त्या गेटवरती भेटला. काका घरी आहे का? तर काका घरी नाही आहे, तो ओरसला गेला. तर त्याची संधी साधून मी माझ्या पायातील चप्पल त्या ठिकाणी ठेवून व बाजूला असलेल्या झाडामध्ये माझा मोबाईल टाकून मी गाडीवरती बसून परत माझ्या घरी माडेजोड इथे आलो व तिथून 4:30च्या बसने मी स्टॉपवरती गेलो.
व स्टॉपवरून मला निवटी बंदर गाडी भेटली. तिथून मी कुडाळ येथे निघालो. कुडाळवरून मी माझ्या राहत्या घरी गोव्याला पणजी इकडे निघालो व पणजीवरून मी घरी न जाता कुठेही येथे बस स्टॉपवरती थांबून रात्र तिथेच घालवली. व सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझ्या प्लॅननुसार मडगाव ते पणजी या बसने पणजीमध्ये आलो व पणजीवरून सोलापूरला जाणाऱ्या गाडीमध्ये बसून मी बांदा येथे उतरलो व पोलीस बघतील या हेतूने मी बांदा पोलिसातील तिथे एक पूल आहे, त्या पुलाखाली जाऊन मी स्वतःला भिजवून व हे नाटक करून रचून रचलेल्या प्रमाणे सगळं करून मी पोलिसांपर्यंत लंगडत नाटक करत मी त्यांच्यापर्यंत पोचलो व त्यासाठी त्यांनी बघून मला बांदा येथे ॲडमिट केले व त्यानुसार कुडाळ येथे मी किशोर वरग याच्या विरुद्ध मारहाण केली. गाडीमध्ये अपहरण करून मला झाडाला बांधून मारहाण करून त्याने मला जीवे मारण्याचा प्रयत्न करून मला नदीपात्रात टाकले. याचा खोटा बनाव करून मी त्याच्यावरती फिर्याद दिली होती निवटी पोलीस स्टेशनमध्ये. हां, मग तुझी स्टोरी सांगितलेलीस बघ, ती स्टोरी जरा पुन्हा डिटेलमध्ये सांग. तू बघ, ती सांगताना तुझ्यावर घडलेली कहाणी सांगताना मोठी स्टोरी सांगितली, आता ही शॉर्ट स्टोरी नको. मग तू कसा आलास, किती वाजता इकडे गाडी ठेवलीस, कसा गेलास, काय केलं, जरा अजून डिटेल सांग बघूया. ओके. मग मी 14 तारीखला सकाळी 11:30च्या मनाने घरच्यांना फोन करून म्हणजे पैसे आणायला जातो हे सांगून त्यांना आईला कॉल केला होता की बाबा किशोर वरग मला पैसे देणार, मी ते पैसे आणायला जातोय. आणि त्याच ह्याने मी 11:30 वाजता गोव्यावरून माडाच्या इथे 1:30 वाजेपर्यंत मी घरी आलो. जेवण केलंय व 3च्या सुमारास ज्याप्रमाणे 3च्या सुमारास मी त्याच्या घरी जायला निघालो. घरी गेलो, गेटवरती मला तो घरी नसल्या कारणाने गेटवरतीच मला त्याचा पुतणा युवराज वरग तिथे भेटला. त्याला विचारलं बा काका घरी आहेत का, तर तो बोलला काका घरी नाही आहेत. तर कुठे गेले, कधी येणार, तर तो ओरसला गेले, कधी येणार ते माहीत नाही. तर मी ओके बोलून तिथून निघून जरा काही अंतरावरती आलो व 3:11ला किशोर वरग याला कॉल केला. काय करतो, कधी भेटूया, पैशाचं काय करणार, देणार आहात की नाही, का अर्ज मागे घेणार आहात की नाही, याच्यासोबत संबंध केला. पण त्यांनी एकही पैसा देणार नाही याची कल्पना देऊन त्यावरून काहीतरी मार्ग काढावा या हेतूने मी तिथेच गाडी लावून थोड्या अंतरावरती माझे 2 पायातील चप्पल त्या ठिकाणीवरती ठेवून गवतामध्ये एक चप्पल टाकलेलं व झाडाझुडपांमध्ये एक चप्पल ठेवलेले व त्याच बाजूला थोड्या अंतरावरती तिथे एक काजीचं झाड आहे झुडूपमध्ये. तर तिथे माझा मोबाईल फेकलेला तिथे व तिथून मी गाडी घेऊन 3:30च्या दरम्याने मी घरी आलो माडाचौड येथे. इथे आलो, चाय बी पिली व 4:30 वाजता मी बस स्टॉपवर गेलो. त्या आजोबांना तिथे साक्षीदार मी या हेतूने मी आजोबांना खात्री केली की बस गेली की आहे, तर ते बोलले बस आता आहे. तर मला 10-5 मिनिटाने मला बस भेटली. त्या बसमध्ये मी चढलो व कुडाळ येथे उतरलो व कुडाळ्यातून मला 5:30च्या दरम्याने पणजी इथे जायला बस भेटली. त्या बसमध्ये मी चढलो व पणजी इथे उतरलो व पणजी इथे उतरून मी माझ्या कुटाई सर्कलमध्ये इथे बस स्टॉपवरती रात्र घालवली व त्यानुसार मी दिवस रात्र काढले. आणि त्यानुसार बनावट जो रचलेला त्यानुसार मी फिर्यादीनुसार मी कर्मगाव येथे उतरलो व तिथे किशोर वरग व इर्टिगा गाडी, व्हाईट कलरचा इर्टिगा गाडी तिथे थांबलेले होते. तिथे मला त्या गाडीमध्ये बसवून मला खानोली येथे नेले व माझी मारहाण करत झाडाला बांधून हातपाय बांधून मला मारहाण केली. असं मी रचवून पूर्ण फिर्याद दिली होती. आणि दुसऱ्या 15/10/2025 रोजी मी पणजीवरून सोलापूरला जाणाऱ्या गाडीमध्ये बसून मी बांधा येथे उतरलो. कारण त्या रचलेल्या कारणापासून मला नदीपात्रात टाकले होते. म्हणून त्यानुसार मी बांध्यामध्ये उतरून त्या पुलावर पुलाजवळ जाऊन स्वतःला भिजवून तिथे
दुखापत झाल्याचे नाटक करून मी पोलिसांपर्यंत पोचलो. ज्या कारणाने मला पोलीस बघतील व ह्याला खरोखरच मारहाण झाली आहे ह्या हेतूने ते मला सहकार्य करतील, या हेतूने मी त्या रचलेल्या प्लॅननुसार सर्व काही करून मी पोलिसांपर्यंत पोचलो व माझी पाहणी करून ते बांधा रुग्णालयात मला दाखल केले. म्हणजे पोलिसांनी तुझं झालेला अन्याय किंवा मार खरा आहे असं समजून माणुसकीच्या भावनेतून तुला मेडिकल ट्रीटमेंटसाठी घेऊन गेले, बरोबर ना? ओके. आता मला सांग, हे सगळं करण्यामागे हा जर काय तू प्लॅन केला, हां, पुन्हा एकदा सांग, प्लॅन करण्यामागे काय भावना होती तुझी? कशासाठी एवढं हे सगळं खोटं केलं? प्लॅननुसार बोलण्याचा अर्थ याचा की माझ्या पुऱ्या घरच्यांना अडकवण्याचा प्रयत्न झाला होता. कोणी अडकवलं? किशोर वरग याने. कसं काय? मी चोरी करून सामान आणलं या हेतूने त्याने मी चोरी केली नाही, कारण मी त्याला तो माझ्या भाडं देत नव्हता म्हणून मी माझा रूम खाली केली, कारण माझी एवढी ऐपत नव्हती की फुकट मी भाडं देणं. या हेतूने मी त्याला सांगून वारंवार सांगून सुद्धा तो माझे भाड्याचे पैसे देत नव्हता. आज देतो, उद्या देतो, 2 महिन्यानंतर देतो असं बोलून मला आजपर्यंत त्याने पैसे दिले नव्हते. याच्यात मी हे करून मी त्याला सरळ माझ्या तोंडी परीक्षा म्हणजे तोंडाने त्याला बोलून व्हॉट्सअप चॅटवरती बोलून मी रूम खाली करतो, तुझे एवढे पैसे झाले ते मला दे, जेव्हा पैसे देशील तेव्हा तुझं सामान घेऊन जा, हे सांगून सुद्धा मी ते सामान रूममधलं मी माझ्या घरी घेऊन आलेलो. पण त्याने ते करताना मी एकही पैसा न मागता द्यावा या हेतूने त्याने माझ्यावरती कुडाळ पोलीस स्टेशनमध्ये खोटी तक्रार दिली होती. त्यामध्ये त्याने अशी तक्रार दिली की मी त्याला न सांगता माझ्या खोलीतील सामान चोरी करून घरी आणले व घरच्यांनी मला सहकार्य केले. त्यामध्ये माझ्या कुटुंबाला पुऱ्या आई, वडील, बहीण आणि बायकोला अडकवण्याचा प्रयत्न त्याने पुरा नमूद करून त्याने मला कायमस्वरूपी सजा म्हणजे कैद व्हावे यासाठी त्याने प्रयत्न केलेला. याच्यातून काहीतरी मार्ग यातून काहीतरी मार्ग काढावे या हेतूने मी हे काही गोष्टी केल्या. काही गोष्टी नाही, तू बऱ्याच गोष्टी केल्यास, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट, या व्हिडिओच्या सरते शेवटी त्याचं म्हणणं काय होतं? किती लाखाचं सामान तू आणलंस? त्याचं 32 लाखाचं. ते सामान कुठे आहे? ते सामान माझ्या घरी आहे, म्हणजे इथेच आहे. हा व्हिडिओच्या शेवटी त्याचं नेमकं सामान काय आहे ते दाखव. ओके. हा व्हिडिओ संपताना आम्हालाही कळू देत आणि बाकीच्यांनाही कळू देत 32 लाखाचं सामान खरंच काय होतं. तुझं म्हणणं काय, ते किती लाखाचं होतं? ते 1 लाखाचं पण नाही आहे सर सामान. मग तो एवढा 32 लाखाची तुझ्यावर खोटी तक्रार करण्याचा त्याचा हेतू काय असेल? त्याचा हेतू हेच, कारण काय मी पैसे घेतल्याशिवाय त्याला सामान देत नव्हता. पण काही गोष्टी त्याच्याकडे त्याचा पुरावा माझ्याकडे असल्यामुळे कारण 1 वर्षापूर्वी आम्ही मैत्रीचे संबंध असल्यामुळे काही गोष्टी त्याचे मला सगळ्या गोष्टी माहीत असल्याकडे काही पुरावे माझ्याकडे असल्यामुळे सगळ्या गोष्टी माहीत होत्या त्याचा बोल. चल आज बिंदास बोल, आता खरं बोल मात्र, नाही हे पुन्हा काहीतरी खोटं व्हायला नको. बोल. त्याच्यावरती काही गोष्टी म्हणजे त्याचे 4 वेळा लग्न झालेले. कोणाची? किशोर वरग याचे. तर बघ, उगाच काय लोकांचं खोटं बोलू नकोस, खरं काय ते सांग. नाही, खरंच हे जेव्हा हे मला कळलं म्हणजे त्याची 2-3 लग्न झाली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यावर एक रेप केस असल्यामुळे, कारण माझ्या ऑफिसमध्ये फाईल असल्यामुळे एकदा त्याचीच फाईल माझ्या हाती लागली होती. कसली होती फाईल? त्यामध्ये त्याच्यावरती रेप केसवर रेप झालेला एका मुलीवरती त्याच्या विरुद्ध निवटी पोलीस ठाण्यामध्ये त्याचे हे होते. कोणी कोणावर रेप केला? किशोर वरग याने एका मुलीवरती त्याला फसवून हे केलं होतं, म्हणजे लग्न झाल्यावरती पण त्याला ब्लॅकमेल करण्याच्या हेतूने हे करत होता. तुझ्याकडे काय होतं त्याचं फाईल? माझ्याकडे त्याच्याकडे जे त्याने फाईल ठेवली होती ती फाईल माझ्या हाती लागली होती, कारण मी सामान जेव्हा घरी घेऊन आले ना तेव्हा ते फाईली सगळे माझ्याकडे असल्यामुळे ते मी एकदा बघितले, त्यामुळे त्याला समजले काय होतं असं त्या फाईली. त्यामध्ये त्या फाईलमध्ये असं होतं की म्हणजे कोर्टमध्ये सगळ्या झालेल्या पुरावण्या कशा असतात, म्हणजे कसं काय केस झाली, एखाद्याची जबानी, त्या मुलीचे दिलेला संदर्भ, त्याने सांगितलेला जबाब, वयाचा जबाब, याचे मेडिकल ट्रीटमेंट, ह्याच्यानंतर काही गोष्टी ते सगळ्या त्याच्यात नमूद केलेल्या होत्या. आणि ह्याच गोष्टी हे मी कधी म्हणजे त्याच्यात लग्नाला, आता नवीन लग्न झालेल्या माझ्या काकाच्या मुलीवर सोबत लग्न झाले, तर हे गोष्टी मी तिला काही करण्याला सांगेन का,
त्याला वाटलं की हा सिद्धेश गावडे, याच्याला आता एवढं सगळं समजलं आणि हे मी त्याच्या घरी जाऊन सांगेल की याच्यावरती 2 लग्न झालं. कारण ह्याच्या आधी त्याने कधीच आम्हाला याची जाणीव करून पण दिली नव्हती की माझं 2 वेळा लग्न झालेलं. याची 3 वेळा नेमकं आधी काय ते बघ आधी तुझं 2 वेळा त्याचं लग्न झालेलं. 2 व्यक्ती. हे त्याचं 4थं, त्या रेप केस 3री आणि हे 4थं लग्न त्याचं. म्हणजे माझ्या काका मुलीसोबत केलं ते. तर तिला पण काही गोष्टी माहीत नसल्यामुळे, कारण त्यांच्या लग्नामध्ये मीच हे होतो, त्या लग्नामध्ये सहभागी होतो. त्याला त्यांनी लग्न एका कोर्ट ह्याच्यामध्ये केलेलं, मंगल कार्यालयामध्ये. कुठे केलं हे लग्न? हे ते आपल्या त्याच्यात खाली हेला काय बोलतात, तिथे एक मंगल कार्यालय आहे तिकडे मी होतो. कारण ह्याची आम्हाला काहीच खात्री नव्हती, याचे 2 लग्न झाले याच्यावर. पण हे तुझ्या बहिणीशी, काकांच्या बहिणीशी जे त्याने लग्न केलं, हे कोणाच्या प्रायव्हेट गोष्टी काढायच्या नसतात, खाजगी बाब असते. तरी पण हे जे काय लग्न केलं त्याने ते अधिकृत केलंय ना? अधिकृत केलं म्हणजे ते अजूनपर्यंत त्याचं नाव चढवलं की आम्हाला याची खात्री नाही आहे. कारण काही गोष्टी आजपर्यंत, कारण साक्षीदार म्हणून मला त्याने एकदा कॉल केलेला की त्याचं हे इथे ग्रामपंचायतमध्ये हे करायचं आहे. तर मी बोललो मी सही देणार नाही. कारण त्याने ते केलं असेल त्याने. कोणाच्या पर्सनल गोष्टीला आपण जाऊन नाही. ठीक आहे, ओके. मग हा सगळा त्याला भीती किंवा राग असा होता असं तुला म्हणायचं आहे का? कारण काही गोष्टी ब्लॅकमेल आणि काही गोष्टी मला तो पैसे देणार होता, ते त्याला पैसे न मिळाल्यामुळे मी काही त्याचे पाठ सोडत नव्हता की मला पैसे पाहिजेत. त्याने मला वारंवार सांगायचा ना, तुला 2 महिन्यापूर्वी पैसे देतो, केसचे पैसे भेटल्यावर तुला देतो. मागे सांगितलं त्याच केसप्रमाणे सिद्धेश प्रकरणावरती बिडवलचं प्रकरण त्याने उडकून काढलेलं. सिद्धिविनायक बिडवलकर याचं प्रकरणामध्ये, हे याच्या वालावल मधले, त्याला हे केलेलं, ह्याच्या विरोधात, सिद्धेश विरुद्ध याने त्याच्यावरून पैसे काढण्याचा काहीतरी ब्लॅकमेल करत होता. तर त्यांनी मला इथे माझ्याच घरी येऊन त्याने बोललेला की याचे पैसे भेटले की तुला तुझं सगळं पूर्ण करून मी माझं सामान घेऊन जाईन. पण त्याला सिद्धेशला तडीपार केल्यामुळे याला काय ते पैसे भेटले नाही. त्यामुळे मी वारंवार त्याला ताकीद देत राहिलो की माझे पैसे दे, नाही तर मी सामान देणार नाही. या हेतूनेच त्याने माझ्यावरती खोटा अर्ज करून व दिशा बागवे व त्यानंतर दिशा बागवेचं प्रकरण काढून की माझ्यावरती म्हणजे पोलिसांची दबाव करून मला पोलीस 1ही रुपया न घेता त्याला सामान द्यावे या हेतूने त्याने हा खोटा अर्ज दिला होता. आता ह्या प्रकरणात तुझ्या त्याचं म्हणणं जे आहे वरकचं, सोशल मीडियावर बरेच त्याने व्हिडिओ व्हायरल केले. काय त्याच्यात असं म्हणणं आहे की हे प्रकरण आधीच त्याने म्हटलेलं की हे सगळं खोटं आहे आणि आता तर तू मान्य पण केलं तू हे सगळं खोटंच होतं म्हणून. म्हणजे वरक बरोबर बोलत होता असा त्याचा अर्थ झाला. म्हणजे एक बाजू क्लिअर झाली. पण त्याच्यात त्याने आरोप केलेत की कुडा पोलीस ठाण्याचे राजेंद्र मगदूम, त्या SP, त्याच्यानंतर निवती पोलीस ठाण्याचे गायकवाड, सगळ्यांची नावं घेतली त्यांनी आणि कोणाकोणाची नावं घेतली आहेत त्याने. हे सगळे त्याच्यात दोषी आहेत का की तूच दोषी आहेस त्याच्यात फक्त? हे आता किशोर वरकलाच माहित असेल. अरे असं कसं? तुझं सांग, तुला काय वाटतंय ते सांग. तू हा जो काय बनाव केला त्याच्यामध्ये पोलीस दोषी आहेत की तूच दोषी आहेस एकटा, तेवढा फक्त सांग. हा जर बनाव केला तर त्याच्यात मीच एकटा दोषी आहे. पोलिसांचा काही संबंध नाही. पोलिसांचा काही संबंध नाही. पोलिसांना नाहक वरकने बदनाम केलेलं आहे हे बरोबर ना? हो. ओके, पुढे जाऊया आपण. दुसरी गोष्ट तुला काय विचारतो, एवढ्या सगळ्या दिवसात माझ्यासारखा माणूस, तुझा माझा काही संबंध नसताना मी पोटतिडकीने तुझ्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी आलो. माझ्याशी का खोटं बोललास ते सांगशील? त्याची भावना काय होती? मग दर 6 दिवसांनी किंवा 5 दिवसांनी मी येऊन विचारायचो ना, अजूनही काय ते सांग, अजूनही काय ते सांग. मग तू का नाही खरं सांगितलंस? मला का नाही खरं सांगितलंस ते सांग. काय माझ्याकडून तुला दबाव होता ते आता सांग. काही गोष्टी मला बाहेरवरून दबाव असल्यामुळे मी जे काही केलं हे सांगता आलं नाही मला. कसला दबाव? कोणाचा दबाव? मला माझ्या घरच्यांना अडकवण्याच्या हेतूने जे काय मला करावं लागले त्याच्यावरती मला काय करू, कोणाला सांगू, कसं सांगू, कोण विश्वास ठेवेल का याची मला काहीच खात्री नव्हती. तसं नाही, पण मी काय म्हणतो म्हणजे फक्त घरच्यांना अडकवेल तो आणि तुझ्याकडे तेवढे पैसे नाहीयेत आणि हे सगळं खोटं होतं म्हणून तू खोटं केलं. हो, म्हणजे खोट्याचा काटा काढायचा म्हणून तू खोटं नाही केलं. अरे पण मूर्खा सिद्धेश, तू काय किती गंभीर चूक केलीस माहितीये? तू पोलिसांना का कामाला लावलं? तू पोलिसांना विश्वासात घेऊन हे का नाही सांगितलं
पोलिसांना विश्वासात घेऊन तू का नाही सांगितलं की असं असं हे खरं नाहीये, हे सगळं खोटं आहे, मी तेवढं चोरलं नाही, असं का नाही सांगितलं तू पोलिसांना? सर मी हे सगळं 12 तारीखला जे मला बोलवलं होतं तिथे मी सगळं सांगितलं होतं. तुझी तशी जबानी आहे? तसं माझी जबाबदारी आहे तिथे. तुझ्या आता व्हिडिओवर मी विश्वास हो, तिथे मी पोलीस खातर जमा करणार तिथे मी पोलिसांना पण बोललो होतो तिथे. हे बघा तोंडी तुझ्यावर हो, तिथे माझा लेखी जबाब आहे का? हो, माझा तिथे लेखी जबाब आहे तिथे. त्यामध्ये लेखी जबाब आहे, एवढे माझ्या महिन्याचे रेंट झाला आहे, ते महिन्याचा त्याने रेंट दिला तर त्याला मी सामान देईन. आणि सामान का त्याच्या ताब्यात मी घेतलं ताब्यात म्हणजे काय, रूममध्ये याचे थकीत भाडे असल्यामुळे मी ते रूममधले सामान माझ्या घरी आणून ठेवले आणि सुरक्षित ठेवले होते. तर त्याने माझे पैसे रेंट दिल्यावर तिथे त्याला सामान पोलीस स्टेशनमध्ये येऊनच त्याला देईन अशी मी त्यांना लेखी स्वरूपात जबाब दिली होती. पुन्हा गरज वाटली तर पुन्हा मी व्हिडिओला ये, मला सहकार्य करणार ना तू? हो, नक्की का तुम्हाला करेन. आता या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त सगळ्यांची तू माफी मागावी अशी माझी इच्छा आहे, ऑर्डर नाही. माझी नाही माफी मागितलीस तरी चालेल, जाऊ देत, तू मला फसवलंस, जाऊ देत. पण मी देवाचं नाव घेऊन केलेलं, माझ्याकडून मी काय खोटं केलं नाही, पण तू देवाचं नाव घेऊन देवालाही खोटं का पाडलं? याच्या पुढे आता काय करणार? आता तरी काय खरं बोलशील? हो, आता तुझा गोंधळ असा आहे माहितीये, लांडगा आला रे आला अशी तुझ्या आयुष्यात आता गोष्ट होणार. आज तुला गावकऱ्यांची पण साथ नाही, कारण गावकऱ्यांना तू बदनाम केलीस. तुझ्यासाठीच गेलेले ना गावातली माणसं सगळी. कशासाठी गेलेली? कारण आपलाच एक वाड्यातला पोरगा आहे, गरीब आहे, त्याला कुठेतरी न्याय मिळावा. हो, पण तो न्याय मागणाराच बोगस होता हे त्यांना समजलं. हो, काय झालं असेल मला सांग. आता त्यांच्यातला आणि माझ्यातला विश्वास तुटला. जे माझ्या संकट काही धावून येणारे होते त्यांना मी पूर्णपणे गमावले. आता तुला खरं जरी कोणी मारून टाकलं तरी कोणी येणार नाही. लोक म्हणतील ह्याला हे होतं, लांडगा आला रे आला. तुला स्टोरी माहिती आहे का ती? कशाला असं केलं सिद्धेश? इतके गावकरी तुझ्या बाजूने होते, त्याच वेळी जर खरं सांगितलं असतं, मलाही जरी खरं सांगितलं असतं की तो असा दबाव होता म्हणून मी हे सगळं केलं. दुसऱ्या व्हिडिओच्या पहिल्या दिवशी सुद्धा मी तुला विचारलेलं, आदल्या रात्री सुद्धा येऊन गेलेलो. एक लक्षात घे, तुझ्या या असल्या वागण्यामुळे मला आता कोणाच्याही बाबतीत काम करताना मी खूप काळजी घेणार. मी असं कोणाच्या रडण्यावर आणि कोणाच्या असं ह्याच्यावर मी आता विश्वास ठेवून पुढची कामं करणार नाही, एवढंच मला वाटतंय. तू आता फक्त जाहीरपणे सगळ्यांची माफी माग. मी असं म्हणत नाही तू वरदची माफी माग, पण वरद सोडून तू सगळ्यांची माफी मागावीस असं मला वाटतं. बोल. ही काय तुला मी जबरदस्ती नाही करत, याच्यातून साध्य पण काय होणार नाही, पण माझ्याकडून चूक होता नाही म्हणून मी हा व्हिडिओ करतोय. सांग कोणाकोणाला तुझ्यामुळे त्रास झाला ते सगळ्यांची नावं घे, हात जोड आणि माफी माग. बाकी तू गुन्हा केलायस त्याला माफी नाहीये, पण व्हिडिओच्या माध्यमातून तुझी बाजू ज्यांच्याकडे मांडली होती त्यांना तुझी बाजू दुसरी आता कळू दे. चल घे नाव आणि सगळ्यांची माफी माग. बोल. मी सिंधुदुर्ग पोलीस, नेवती पोलीस व माझ्या ग्रामस्थांची व बाहेराने तुमची माझ्या नको बाबा, तुमची हात जोडून माफी मागतो. माझ्या नको मागतो. मी बनाव केल्यामुळे जास्त तू गावातल्यांशी खोटेपणा तू केली. बोल आता. मी तुमची सगळ्यांची माफी मागतोय. माझ्याकडून ही खूप मोठी गंभीर चूक झाली आहे. तुला एवढी खात्री होती ना की जर तू हे विश्वासात घेऊन वरद असा असा खोट्या गुन्ह्यात मला अडकवतो असं गावकऱ्याने जरी सांगितलं असतं, चल पोलिसांना नको सांगू, तुझ्या गावातली ताकद मी बघितली, एकजूट जी आहे ती, मग त्यांनी साथ दिली नसती काय रे तुला? मला सांग. दिली असते. आता तू सगळंच गमावून बसलास. बघ, हा शेवटी आता कायदेशीर बाब आहे, त्याच्यात मी काय बोलू शकत नाही. फक्त लोक नजरेत तू संपलास आणि उतरलास आणि तू घरातल्यांना बदनाम. आता जाता जाता मला एक सांग, खरंच हे तू काय खोटं करतोयस हे घरातल्यांना कोणालाही कल्पना नाही होती? नाही, याची कल्पना घरातल्या म्हणजे स्वतःच्या आईला पण तू दडवलं, बायकोला दडवलंस, सगळ्यांना दडवलंस. बघ, तो गावडा बघून घे, आपल्याला बाकी काय बोलायचं नाही. चल, मी तुर्तास थांबतो. आणि याच्या पुढे सध्या तुझं वय काय आहे मला सांगशील? माझं वय 22. अजून तुला किती आयुष्य काढायचं आहे? समाजाशिवाय तू जगू शकतोस? नाही.
कारण तू उद्या सोड, तुझ्या चुकीची बदनामीची शिक्षा तुला होईल, तू कोर्ट करेल, तू काय खोटं केलेस ते. पण तुझ्यामुळे तुझी आई त्या दिवशी कॅमेऱ्यात आली, तिला तू खोटं पाडलंस. तिने काय चूक केली होती मला सांग. मी काय चूक केली होती जी तुझ्या बाबतीत येऊन तुटून पडलो तुझ्या बाजूने. काहीच नाही. मला उघडं पाडलंस तू. ठीक आहे, बघतो मी कुडा पोलीस स्टेशनला जाऊन सगळं घेतो. तू म्हणतोयस तेवढं काय खरं होतं ते पुन्हा पुन्हा विचारतो. पोलिसांचा नक्कीच काय दोष नाही होता ना. नाही. ठीक आहे, चल.